अगं लग्नाची इतकीच घाई होतीये तुला तर मग ऑफिस मधलाच एखादा बघ ना. तू डेस्क नंबर 3 वरती बसलाय बघ. रुपेश एक नंबर वर्ग आहे तो. पगार वगैरे एकदम कडक आहे, चिकना पण आहे दिसायला. बघ विचार कर त्याचा. काय ग लाजली वाटतं. काय रे संकेत, हा माझ्या समोर तर ते रुपेशला इतकं वाईट साईड बोलत असतोस, मग हिच्या समोर गोडगोड काय बोलतोयस? मग काय माझा खरा स्वभाव सगळ्यांना दाखवत सुटू का? आणि ना लोकांना तोंडावरती खरं बोललेलं आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत फेकच वागायचं, स्ट्रेट फॉरवर्ड नाही. चल कॉफी पिऊन येऊया. दुसऱ्याचं खोटं कौतुक करून तुम्ही स्वतःलाच फसवताय असं नाही वाटत तुम्हाला? नाही म्हणजे हे असं डबल ढोरकीसारखं वागून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही स्वतःला शातीर, शार्प माइंडेड, जैसी दुनिया वैसे हम असं वगैरे वागत असाल तर ते थोडंसं चूक आहे. म्हणजे इतरांसाठी नसेल पण स्वतःसाठी आहे. काही काही लोकांचा स्वभाव तर इतका घाणेरडा असतो की ते आपल्या तोंडावरती फक्त गोडच बोलतात, त्यांना खरं बोलताच येत नाही. ए असं. अरे तो रुपेश आहे ना आपल्या ऑफिस मधला, त्यांनी मला प्रपोज केलंय आणि तो म्हणतोय की पहिल्याच भेटीत आपण नाईट आउट करूया, मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊया का. नाही तसा तो मुलगा चांगला आहे, आवडलाय मला, पण तुला काय वाटतंय? मला तर एकदम भारी वाटतंय, कारण मरीन ड्राईव्हला फिरायला नाईट आउट वगैरे किती रोमॅन्टिक आहे ग तो. मी तर म्हणतोय ना तुला, तुझे आई बाबा तसंही लग्नासाठी स्थळ शोधतायत ना, ह्याच्यासोबतच लग्न करून टाक. म्हणजे मुलगा वगैरे तसा चांगला आहे ना, तुला आवडलाय ना, मग विषय संपला ना. बाकी बघ रुपेश स्वभावाने चांगला आहे, तुमची जोडी पण एकदम छान दिसेल आणि मग तुमचं लग्न होईल. टाटा 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 टाटा. याला तिच्या आयुष्याची काही पडली नाहीये, तिच्या होला हो मिळवत चाललाय, बाकी काहीच करत नाहीये तो. स्पष्ट बोलणारे मित्रमैत्रिणी भेटणं हा आजकाल नशिबाचा भाग बनलाय. अरे मित्रमैत्रिणी कसे असावेत? आपण जर सल्ला मागितला तर आपल्या तोंडावरती खरं बोलणारे असावेत. हे असे. अरे तो आपल्या ऑफिस मधला रुपेश आहे ना, त्यांनी मला प्रपोज केलंय आणि तो पहिल्याच भेटीत आपण नाईट आउट करूया, मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊया असं विचारतोय. पण मला तो मुलगा आवडलाय, तुला काय वाटतंय? वाईट वाटून घेऊ नको, मी काय त्या व्यक्तीला फार ओळखत नाही, पण जो व्यक्ती पहिल्याच भेटीत नाईट आउटला वगैरे बोलवतोय त्या व्यक्तीचा तुझ्याबद्दलचा हेतू कितपत चांगला असेल मी गॅरंटी देऊ शकत नाही. कारण पहिल्या भेटीत कॉफी लंच वगैरे ठीक आहे ना, डायरेक्ट नाईट आउट. पण मला तो मुलगा चांगला वाटला. मुलांना मुलं व्यवस्थित कळतात इतकंच सांगू शकेन मी तुला. बाकी मी तुला माझ्या परीने योग्य सल्ला द्यायचा प्रयत्न केलाय, तुझी मर्जी. तू लग्नासाठी पार्टनर निवडतेस त्यामुळे विचार कर. चालेल संकेत, मी नक्की विचार करेन. तोंडावर खरं बोलणारी लोक आहेत ना आपल्या आयुष्यात असावीत, कारण आपल्याला गॅरंटी असते की ह्या व्यक्तीकडे जर आपण गेलो ना तर आपल्याला खरंच उत्तर मिळणार आहे. उगीच गोडगोड नाही बोलणार हा. आणि आपल्याला आपल्या स्वभावामुळेच बदलायचं नाहीये. जे लोक आपल्याला पसंत करतात ते आयुष्यात आपल्या थांबतील, बाकीचे निघून जातील. सिंपल आहे. आणि ना आजकाल ही अशी तोंडावर खरं बोलणारी जी लोक आहेत ना ती फार कमी उरली आहेत. त्यामुळे जर अशी लोक तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपा. बाकी आपण भेटूच उद्या ऊर्जितम डे 36 मध्ये.